बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील श्री शावरसिद्ध हायस्कूलचा भोंगळ कारभार आला समोर। भीम छावा कामगार संघटनेकडून सोलापूर जिल्हा परिषद समोरील पूनम गेट समोर एकदिवसीय धरण आंदोलन करण्यात आले। आचेगाव येथील श्री शावरसिद्ध हायस्कूल येथे कैलासवासी अर्जुन महादेव गोतुसुर्व हे सहशिक्षक पदावर कार्यरत होते। अर्जुन महादेव गोतुसुर्व हे सेवेवर कार्यरत असताना दिनांक 28 डिसेंबर 2016 रोजी निधन झाले। अर्जुन महादेव गोतुसुर्व यांच्या नातेवाईकांकडून त्यांचा मुलगा विद्यासागर गोतुसुर्व यांना अनुकंपा तत्वावर नोकरी घेण्यासाठी हायस्कूल आचेगाव या शैक्षणिक संस्थेकडे मागील 8 वर्षापासून पाठपुरा करते आहे, परंतु शैक्षणिक संस्थेकडून त्याचे रास्त असलेली मागणी केराची टोपली त्याला दाखवली जाते। त्यामुळे गोतुसुर्व नातेवाईक आणि भीमछावा कामगार संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी परिवारातील सदस्य मंडळी, भीमछावा संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, विद्यासागर गोतुसुर्वेला ड्युटीला दाखल करून घेतलंच पाहिजे। शावरसिद्धी हायस्कूलचं करायचं काय? शावरसिद्धी हायस्कूलचं करायचं काय? जोर से बोल, अल्लाह बोल, ताकत से बोल, अल्लाह बोल, हिम्मत से बोल, अल्लाह बोल, बोल मेरे भाई, अल्लाह बोल, डंडा लेके, अल्लाह बोल, झंडा लेके, अल्लाह बोल। नमस्कार, जय भीम। मी श्याम गायकवाड, भीमछावा संघटना अध्यक्ष। आज आम्ही या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या येथे बेमुदत धरणे आंदोलनाला बसलो होतो। याचं एकमेव कारण की आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी शावरसिद्धी हायस्कूल म्हणून आहे। त्या ठिकाणी कैलासवासी अर्जुन गोतुसुर्वे सहशिक्षक म्हणून कार्यरत असताना ते या ठिकाणी निधन झाले। तदनंतर त्यांचा वारस या ठिकाणी विद्यासागर गोतुसुर्वे यांनी अर्ज केला की मला माझ्या वडिलांच्या जागेवर अनुकंप तत्वावर नोकरी मिळावी, परंतु या ठिकाणी शाळा व्यवस्थापनाने या अर्जाची कुठलीच दखल घेतलेली नाही। उलट यांच्याकडून पैसे घेतले, मोबदला घेतला। अद्यापही 8 वर्षे झाले या ठिकाणी त्यांचं कुटुंब शासन दरबारी, शाळेच्या दरबारी या ठिकाणी अर्ज विनंत्या करतात, परंतु अद्यापही त्यांना कुठल्या प्रकारची नोकरी देण्यात आलेली नाही। जी काय शासनाच्या नियमानुसार हे अनुकंप तत्वावर त्यांना नोकरी देणं आवश्यक आहे असं शासनाचा JR असताना देखील या ठिकाणी अद्यापही त्यांना नोकरी देण्यात आलेली नाही। आत्ताच आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आम्हाला आश्वासित या ठिकाणी आदेश शिक्षण विभागाकडून, जगताप साहेबांकडून भेटलेले आहे। त्यामुळं भविष्य काळामध्ये याचं रूपांतर आणखी तीव्र होणार आहे। म्हणून आम्ही विनंती केलेली आहे शिक्षण विभागाला की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये या ठिकाणी अर्जुन गोतुसुर्वेंच्या जागी विद्या गोतुसुर्वे यांना नोकरीला घ्यावे। त्याचप्रमाणे जर यांना नोकरीला घेण्यात नाही आले तर यांचं अनुदान बंद करण्यात यावे। त्याचप्रमाणे यांची मान्यता रद्द करण्यात यावी, अन्यथा प्रशासक म्हणून या ठिकाणी नेमणूक करण्यात येऊ, अशी अनेक मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। त्यामुळं भविष्यामध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते पूर्ण न झाल्यास तर आम्ही तीव्र आणि उग्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो। मी किरण अर्जुन गोतुसुर्वे, राहणार आचेगाव शावरसिद्ध हायस्कूल मध्ये आमचे सहशिक्षक म्हणून BA-B.Ped माझे मालक शिक्षक होते। त्यांनी 28/12/2016 रोजी एक्सपायर झाले आणि आम्ही अर्ज शाळेला केला की 17/1/2017 मध्ये आम्ही अर्ज द्या। तेव्हापासून मी पायपीट करते, जिल्हा परिषद मध्ये जाते, शासनाच्या समोर जाते, तरी शाळेमध्ये हजर करते। मुख्याध्यापक सुद्धा दाद घेत नाही, संचालक बावडी दाद घेत नाही, अध्यक्ष सुद्धा आता पैसे घेऊन माझे घेतले तर घेतले, मला एक दिवशी त्यांनी कोण विचारले नाहीत। आणि मग घ्यायचं माझे 10 दिवसाची मला अवधी दिल्यात। 10 दिवसात नाही झालं तिथं आत्मदहन करणार, त्यांच्या नावासहित लिहून ठेवणार, नावासहित लिहून ठेवूनच मी आत्मदहन करणार आहे शाळेपुढं। मला एवढं परेशान केलं ना त्या संस्थेवाल्यांनी, मानसिक झालेलं आहे मला, मानसिक एकदम मानसिक करून ठेवले त्या लोकांनी मला। 8 वर्ष पळापळी करते मी, एकटी बाई माणूस, माझ्या घरी कोण नसताना मी पळापळी करायला लागल्यात। त्यांना मी बरोबर शिक्षा देणार, मला तिने करायला लागल्यात त्या बाई माणसाला, मी त्यांना बरोबर धडा शिकवणार। धडा शिकवल्याशी नाही, मी पैसे दिलेले असताना सुद्धा त्यांनी मला त्रास देतात। मी आज त्यांना म्हणते एवढे पैसे घेतलात ना, अजून 2 लाख घ्या, पण माझ्या मुलाला शाळेत घ्या म्हणून त्यांनी घेतले ना। त्यांना मी काय करायचं करते, मला बस झालं, आता परेशान झाले मी। ते त्या संस्थेच्या लोकांनी घेतलेत, 3.5 लाख रुपये घेतलेत। मागत नाही तिने, माझे पैसे परत द्यायला आले होते। मी म्हणले पैसे घेणार नाही, पैसे तुम्ही काय म्हणून घेतलात, शाळेला कामावर लावतो म्हणून घेतलात ना, तर शाळेला माझ्या मुलाला कामाला लावा, मी पैसे घेणार नाही। कंपनीत अजून तुम्हाला 2 लाख 3 लाख देते,
पण माझ्या मुलाला शाळेत घ्या असं माझं त्याला निवेदन आहे. तरी पण ते लोक म्हणतात एवढे सुद्धा सांगणार म्हणतात जयशंकर नारायणराव पाटील त्यांना म्हणतो मला सारखं त्रास देतो माणसं करतोय शाळेत जागा नाही मग हे भाग भरतात तसं 2000 शासनाने 2002 पासून बंदी केलेली आहे. पण 2002 पासून त्यांनी काय दाखवतात मान्यता 2011 दाखवतात जे डीएड अनुकंपाखाली भरती करून देणे अनिवार्य आहे, परंतु घेतले ना आता आम्हाला सगळा भोगसपणा करते तिथं भोगसपणा चालू आहे सगळा त्याचा काळा बाजार चालू आहे त्या संस्थेच्या लोकांचा. माझ्यावर अन्याय करायला लागल्यात. 8 वर्ष झालं मी बाई माणूस एकटे फिरते 8 वर्ष रात्री 10 वाजता शिक्षण अधिकारी नसतात 7 वाजता मी एकटी बाई माणूस जाते इथून एवढा माझ्यावर अन्याय केला त्या लोकांनी. म्हणून मी काय केलं भीम छावा संघटनेला मी माझा अर्ज केला त्यांना निवेदन दिलं त्याला निवेदन देऊन पुण्यावर बोलवून घेतले. बघा मला न्याय देणार तंटामुक्त अध्यक्षाकडे 2 अर्ज दिले दोन्ही भगवान सुर्वेकडे दिले शावरशी पाटलांकडे अर्ज दिले तंटामुक्त अध्यक्षाकडे 2 वर्ष झालं मी अर्ज दिले. ते अर्ज ते बैठकीला सुद्धा तिने हजर झाले नाहीत सुनावणीला शिक्षण अधिकारी बोलवले त्यांना हजर झाले नाहीत. सुनावणीला या म्हणतात तिथं काय मुख्याध्यापक आणि क्लार्क येतोय. मग मॅडमने विचारलं तुम्ही कोण आहे तर मी मुख्याध्यापक आहे मी क्लार्क आहे. चला इथून तुमचं काय काम संस्थेचं कोण आहे का इथं नाही मग तुमचा काय अधिकार तुम्हाला कोण काय म्हणते होतं लेटर अध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापक तर हे येतात दोघे घेऊन मग हे काळा बाजार आहे यांचा. लढा दिल्याशिवाय राहणार नाही. भीमचा औलाद आहे रक्त माझं जय भीमचा हे औलाद लठर आहे एकाचं तिथं बरोबर करणार माझ्या गावातच. हे बघा मी त्याने जर मला हाय करून ठेवले त्यांचं बरोबर केल्याशिवाय राहणार नाही. पैसा घ्यायचं घेऊन माझ्यावर अन्याय करायला लागले ते लोक. मला न्याय मिळावा म्हणून मी भीम छावा संघटनेकडे गेलेले त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा एवढी माझी अपेक्षा. जय भीम. नमस्कार, मी विद्यासागर अर्जुन गोतसुर्वे. माझे वडील श्री शावरसिद्ध हायस्कूल आचेगाव येथे कार्यरत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे 28/12/2016 रोजी निधन झाले. तदनंतर मी अनुकंपा तत्वावरती 17/1/2017 रोजी अर्ज केला. त्यानंतर आता गेले 8 वर्ष झाले मी शाळेकडे मागणी करत आहे की मला अनुकंपा तत्वावरती तिथं घ्या आणि प्रशासनाचा आदेश ही आहे की मला अनुकंपा तत्वावरती तिथे घ्या म्हणून. आणि शासनाच्या GR नुसार शिक्षकेतर कर्मचारी यांना घेण्यास तिथं बंदी आहे. तरी पण तिथं दुसऱ्या व्यक्तींची नियुक्ती करून ते आता सध्या दुसरे व्यक्ती कार्यरत आहेत जेणेकरून माझ्यावरती अन्याय झालेला आहे. शासनाच्या GR ला पण ते डावलून शासनाच्या पत्रालाही डावलून ते स्वतःची मुजोरी चालवत आहे ती संस्था. त्यामुळे मी आज या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी न्याय मिळाला नाही म्हणून भीम छावा संघटनेचे अध्यक्ष श्यामभाऊ गायकवाड व निलेश भाऊ गायकवाड व तसेच त्यांचे सर्व संबंधी सहकारी कार्यकर्ते यांच्या वतीने इथे धरणे आंदोलनास बसलेलो होतो. आता धरणे आंदोलनास बसल्यावरती रवी कोरे यांनी येऊन आम्हाला एक पत्र दिले आणि शाश्वती दिली. त्यामुळे धरणे आंदोलन हे इथं स्थगित करतोय. माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर 2017 साली संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ गोतसुर्वे, संस्थेचे सचिव श्यामराव पाटील व सेक्रेटरी विकास गोतसुर्वे, अंबादास कांबळे यांनी अंबादास काळे यांनी 3.5 लाख रुपये आमच्याकडून घेतलेली आहे. त्यांना मी RTGS करतो म्हणलं होतं तरी ते बोलले की आम्हाला बाय हँड पाहिजे पैसे. त्यामुळे मी थोडीफार रक्कम ही जगन्नाथ गोतसुर्वे यांच्या मुलाच्या नावावरती RTGS केलेली आहे. त्याचा पाठपुरावा आहे. आता माझी मागणी अशी आहे की मला कामावरती घ्या. गेले 8 आता प्रशासनाचाही निर्देश आहे त्यांना आवेदन आहे त्यांना सर घ्या म्हणून आहे प्रशासनाचा तरी ते मला कामावर घेत नाहीत. प्रशासनाचाही ते जुमानत आहेत. त्यांची एकूणच मुजोरी चालू आहे त्या संस्थेची. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट.
बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.